आणि म्हणून मी म्हणालो की केजरीवाल मैदानात उतरल्यानंतर हरियाणाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं टेन्शन वाढलं का? आणि दुसरा मुद्दा माझा असा होता की इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधींचं वर्चस्व 4 जून नंतर अधोरेखित झालं. ममता बॅनर्जी बलात्कार प्रकरणात पूर्णपणे अडकलेल्या आहेत आणि दुसरं इंडिया आघाडीतलं मजबूत पक्ष आणि तिसरा तो राष्ट्रीय पक्ष असल्यानं आणि त्याचे संयोजक केजरीवाल असल्यानं या इंडिया आघाडीतल्या राहुल गांधींच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून होऊ शकतो का आणि त्यांच्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे? मनोज, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचा जो उदय झाला हरियाणामध्ये, हा भाजपचा उदय जो झाला तो साधारणतः 2005च्या नंतर भाजपनं इथं जागा ज्या आहेत त्यांच्या वाढल्या. 2005 मध्ये भाजपला फक्त 2 जागा होत्या, 10.36% त्यांना मतदान होतं. 2009 मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी झाली, ती 9.04 इतकी होती. 2014ला पहिल्यांदा 47 जागा भाजपनं जिंकल्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 33.20 होती. याला कारण असं घडलं की इंडियन नॅशनल लोकदल हा जो ओमप्रकाश चौटाला यांची पार्टी आहे, त्या ओमप्रकाश चौटाला यांना 2013ला अटक करण्यात आली होती आणि 2013ला ते जेलमध्ये गेले शिक्षक भरती स्कॅम मध्ये. ज्या माणसाने आरोप केला तो पण त्याच्या साक्षीवरती ओमप्रकाश चौटाला यांना जो हे झाली, सजा झाली, तो स्वतः संजीव कुमार जो IAS ऑफिसर होता तो पण जेलमध्ये होता. त्यामुळे ओमप्रकाश चौटाला यांचा जो पूर्ण ताकद जी होती ती ताकद त्यांना जी शिक्षा झाली त्याच्यामुळे ती कमी झाली. त्याच्यानंतर 2018ला त्यांचा जो नातू जो आहे त्याला बीजेपीनी फोडलं आणि जसं आपल्या महाराष्ट्रात झालं की काका पुतण्यांमध्ये संघर्ष झाला, तसंच अजय चौटाला आणि दुष्यंत चौटाला यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि तिथं जो 2014ला ज्या INLD ला म्हणजे इंडियन नॅशनल लोकदलला 31 जागा मिळाल्या होत्या, त्या 2019ला फक्त त्यांना 1 जागा मिळाली. आणि JJP म्हणजे जो दुष्यंत चौटालांचा पक्ष होता त्यांना 4 जागा मिळाल्या. दुष्यंत चौटाला यांनी ज्यावेळेला त्यांची 2018ला पहिली सभा झाली ज्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आम्ही वेगळे होतोय म्हणून इंडियन नॅशनल लोकदल पासून, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ते भाजप विरुद्ध आणि काँग्रेसचा विरोध हा त्यांचा मुख्य भूमिका असेल, पण ते भाजप सोबत गेले. आता मुद्दा असा आहे की आपचं जर आपण परफॉर्मन्स बघितला तर आपने 2014 ते 2019 पर्यंत 2024 पर्यंत जवळपास हरियाणामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या 4 निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये त्यांना 4.5% सुद्धा मतं मिळालेली नाहीत. त्यांच्या मतांची टक्केवारी 2019च्या निवडणुकीमध्ये आपचे जितके उमेदवार होते सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत. नोटाला जास्त टक्के मतं मिळाली, आपची मतांची टक्केवारी नोटापेक्षा कमी होती. पण जे आपण चर्चा करतोय की इथं आप हे काँग्रेसला कशी गडबड करू शकते, साधारणतः आपण लक्षात घेतलं तर 90 पैकी 25 जागा अशा आहेत 2019ला की ज्याच्यामध्ये हार जीतचं अंतर हे फक्त 5,000 आहे आणि याच्यामध्ये 12 सीट्स ज्या काँग्रेसने जिंकल्या होत्या, 9 बीजेपीने जिंकल्या होत्या, 2 दुष्यंत चौटाला यांची JJP नावाची पार्टी आहे, जननायक पार्टी, त्यांनी जिंकल्या होत्या, एक HLP जी भजनलाल यांची पार्टी आहे आणि एक अपक्ष यांनी जिंकली होती. 32 सीट अशा आहेत की ज्याच्यामध्ये हारजीतची टक्केवारी ही 10,000 पेक्षा कमी आहे. आता ह्या ज्या 25 सीट्स आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की 40 सीट जिंकल्या तर हरियाणामध्ये सरकार स्थापन करता येतं. 25 सीट ज्या आहेत याच्या ठिकाणी जर आपण आपले उमेदवार उभे केले आणि त्याला जर अरविंद केजरीवाल यांनी मी हरियाणाचा भूमिपुत्र आहे असं सांगून जर तिथे प्रचार केला, त्याच्यामध्ये त्यांनी काही निवडणुका जर समजा काही मतं त्यांनी घेतली तर तिथं काँग्रेसला अडचण होऊ शकते. आणि भाजपचं गणित या 25 जागांवरती अवलंबून आहे, कारण भाजपला गेल्या वेळेला जी 33% मतं मिळाली होती ती आता पुन्हा मिळतीलच अशी शक्यता फार कमी आहे. त्यांना 2019ला 36.49% मतं त्यांना मिळाली होती, पण 40 जागा त्यांना मिळाल्या होत्या ज्या 2014 पेक्षा त्यांच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघायला पाहिजे की अरविंद केजरीवाल हे काँग्रेसचं गणित इथे बिघडवू शकतात, पण
मुद्दा असा आहे की अरविंद केजरीवाल म्हणतील की मला माझा पक्ष वाढवायचा नाही का, मी काय काँग्रेसच्या सोबतच काँग्रेसचा पक्ष वाढवण्यासाठी मी राजकारण करतोय का, तर तसं नाही. पण ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे छोट्या पार्टीज उतरतात ते मोठ्या पार्टीला डिस्टर्ब करतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. शिवसेना महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर पूर्वी एकेकाळी शिवसेनेला काँग्रेसची बी टीम म्हटलं जायचं, पण ती शिवसेना 1995ला बीजेपीच्या बरोबरीने सत्तेवर आली आणि काँग्रेसला त्यांनी मात दिली होती. त्यामुळं आता अरविंद केजरीवाल हे गडबड करू शकतील अशी याच्यामध्ये आपल्याला तरी सध्या दिसतंय. मनोज.